चला नमस्कार सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करूया. अंतिम फायनल शेवटचा पहिल्या चेंडूवर साईनाथच्या एक धाव. तौफिक वीर मराठा विरुद्ध सुरू असलेला सामना राम पॅन्थर्स पाचव्या पर्वातील हे बहुत बढ़िया यार. सत्या गुड स्टॉप. सत्या 2 धावा. 3 बॉल 4 धावा. खूप सुंदर अशी सुरुवात. साईनाथ राऊंड विकेट तौफिक साठी. आता मात्र चेंडूला पूल केलं. मात्र रनआउटची संधी. थ्रो डायरेक्ट नाही. हो 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 हो. एक धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते. 5. पोईसर प्रीमियर लीग 5वं वर्ष 5वं पर्व ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्राईकला आता ऑलविन. आजच्या दिवसातील राम पॅन्थरच्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जिंकला. पुढे सरसावत आले आणि चेंडूला पाठवलं लॉंग ऑनच्या आणि काव कॉर्नरच्या मधून चौकार. ऑल विन ऑलवेज बेस्ट. हा येतोय चौकार. धाव संख्या 9 रन. 5 बॉल 9 रन्स. साईनाथच्या पहिल्याच ओव्हरला टार्गेट केलंय. काउंटर अटॅक तौफिक आणि और एक गोष्ट चांगली है कि तौफिक बहुत रन बन सकते हैं. उसी अंदाज से दोनों बात कर रहे हैं. हालांकि थोड़ा प्रेशर में यहाँ पर लेकर आए पहले ओवर में साईनाथ को. आखिरी गेंद हल्के हाथ से खेला. नो बॉल नो बॉल. नो और 1 2 रन. फ्री हिट. 9 और 2 11. 9 और 2 11. फ्री हिट. 9 धाव संख्या 11. रन संख्या 11 और इस गेम को खेले हैं 11 आणि 1. धाव संख्या 12. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 12 बिनबाद. प्रथम फलंदाजी करत असताना संघ वीर मराठा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राम पॅन्थर्सने. था वो टेंशन में थे टीवी लगने के बाद. 1 रन दौड़कर निकाला था. भावेश भाऊ शेवटचा बॉल जो 1 रन तो डिक्लेअर नव्हता, धावून काढलाय ना. स्ट्राइक चेंज है. धीरज ये सब देखिए, ये सभी मैदान संभालने वाले ग्राउंड के रक्षक है ये. चलो दूसरी ओवर लेकर राइट आर्म और 2 विकेट. धीरज स्ट्राइक पर तौफिक. देखिए अक्सर
तौफीक को हमने जब जब सर्कल बॉक्स के क्रिकेट देखे, बॉक्स क्रिकेट में ये स्ट्रोक बहुत बार इस्तेमाल करते हैं। हालांकि संविधान चषक जो होगा अप्रैल में पेप्सी के ग्राउंड पर गोराई, वहां पर भी जब जब ये बल्लेबाजी के लिए आते हैं, या अभी आनंदजी लय मिळालेली आहे, लयबद्ध तालबद्ध गोलंदाजी धीरज आणि प्रथमेश या अगोदरच्या मॅच मध्ये, त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये एलिमिनेटर 1, त्यानंतर क्वालिफायर 2 आणि आता फाइनल मध्ये पण। आणि हा मोमेंटम असतो, एक बार जब इस तरह की गेंदबाजी होती है तो आपका वो कॉन्फिडेंस बढ़ते जाता है। जैसे बल्लेबाजी करने वाले, कल हमने देखा था एनडी अशरफ ने जो सेमीफाइनल में पारी खेली, फिर उन्होंने फाइनल में खेले, जिस तरह से अमित नाइक को हमने देखा था। अगली गेंद ओ यॉर्कर, यॉर्कर लेकिन ऑफ स्टंप के ज्यादा बाहर, ऐसा ही पिचिंग हुआ था। ये देखिए एक्शन रिप्ले में पता चलेगा। गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर अब तौफीक, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन, राइट आर्म ओवर द विकेट। फुल टॉस गेंद थी लेकिन बल्ले के निचले टो पर लगकर फाइन लेग पर 1 रन, रन संख्या 15। अच्छी गेंदबाजी धीरज द्वारा, देखिए। और उसके बाद प्रथमेश आते हैं, अब दूसरा ओवर धीरज को लेकर आए हैं और धीरज ने अच्छा कमबैक, और अब तक रन बने हैं 15। तो अब तक 4 बॉल में केवल 3 रन दिए हैं, अभी भी 2 गेंदे बाकी। राइट आर्म ओवर द विकेट धीरज, स्ट्राइक पर ऑलविन, स्लोवर 1 गेंद अच्छी तरह से आगे निकलकर इस गेंद को खेले हैं जब तक कि वहां पर थ्रो आए। 2 रन, इन 2 रनों के साथ 17 रन, 1 टू गो। 2 ओवर की समाप्ति के बाद अंतिम फाइनल में पहले बल्लेबाजी करते हुए अगर आप 35-40 भी बना लेते हो, 36, ये भी एक फाइटिंग टोटल बन सकती है। पैसा प्रीमियर लीग पीपीएल ये 5वां संस्करण, 5वां पर्व आपण पाहतोय। आणि गोलंदाजी करण्यासाठी आता इथे प्रथमेश कदम, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे। राइट आर्म डाउन द विकेट, आणि स्वतः खेळाडू डीपरनं साईनाथ, खेळाडू बाद गॉन, यश मिळतंय। अप्रतिम गोलंदाजी बघा, काही खेळाडूंचा खेळ सुरुवातीला बहरला नाही, मात्र काही खेळाडू जसजसे मॅच खेळत गेले तसतसं त्यांच्या खेळाचा बहर आपल्याला पाहायला मिळतोय। त्यापैकी प्रथमेश कदम आहे, युवा खेळाडू आहे, उदयोन्मुख आहे, नवोदित कलाकार आहे। आणि या वर्षीच्या पीपीएल पोईसर प्रीमियर लीगच्या 5व्या पर्यायामधून आपल्याला काय मिळालं, तर आपल्याला प्रथमेश सारखा खेळाडू मिळाला ज्याने जबरदस्त कामगिरी केलेली आहे। आक्रमक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय। सार्विन समोर आहे, एक युवा नौखा नवोदित यंगस्टर, चांगली आपली गुणवत्ता या ठिकाणी दाखवतोय प्रथमेश कदम। पंचांच्या उजव्या बाजूने राइट आर्म राउंड द विकेट सार्विन साठी गोलंदाजी केलेली आहे प्रथमेश कदम। राउंड द विकेट तौफीक साठी, व्हाट अ शॉट, कव्हरच्या वरून इनसाइड आउट, हा येतोय देखना नेत्रदीपक, चौकार, 4 धावा मिलेंगे रन, 4 तो बेड़ा होगा पार, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन, पीपीएल चौका। आणि ज्या पद्धतीने ते बॅटिंग केली बघा, इनसाइड आउट किंवा रूम बनून, असं वाटलं की मॅक्सवेल, ग्लेन मॅक्सवेल स्टाईल मध्ये
चेंडू गोलंदाजांना तुम्हाला या पद्धतीनेच मेरिट आपण म्हणतो ना मेरिट बरोबर खेळायला लागणार त्या पद्धतीने खेळलेला फटका. चेंडूचा टप्पा चांगला ओळखला. ऑफ स्टंपर बऱ्यापैकी होता. धावसंख्या 23. पुढचा चेंडू आता हा देखील चांगला फटका. हा देखील चांगला टायमिंग. एक धाव पूर्ण करतो. 2 धावांसाठी परतणार. आणि जोपर्यंत तौफिक उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ऍथलीट आहे. धावसंख्या 25. होतोय राम सावंतने जर काल आणि आज धावून जर पाहिलं तर जवळपास 4-5 मॅरेथॉन धावला असेल. ठाणे मॅरेथॉन, मुंबई मॅरेथॉन एवढे त्यांनी फिटनेस दाखवलेला आहे. कव्हरला आहेत राम. चला शेवटचा बॉल. 10. 18 आणि 10 28 बरोबर. धावसंख्या 28. डेड बॉल. तौफिक स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर सार्विन. आणि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे सत्या. पहिला चेंडू सत्याचा. ओ बोल्ड. अप्रतिम चेंडू. तौफिकला या ठिकाणी बाद करताना यष्टी वाकवतोय आणि आता यश येणार आहे. 5 बॉल्स अजूनही बाकी आहेत. जय चव्हाण वडा. जय चव्हाण आपण याला पाहतोय आता. स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला येणार तो.
या 4 रन आणि चौथीवर प्रथमेशची पाहिलेली. आता पहिल्यावर नंतर चांगली धावसंख्या टोटल 42. शेवटचा बॉल 42. अजून एक वाईट 43. 43 रन. कृणाल तौफिक रुपेश डिक्लेअर आताचे एक आहे. आताच एक 2 चेंडू 2 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला रुपेश. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका 2 धावा. 2 रन. देखिए दर्शक कहाँ से आवाज दे रहे हैं. डीप स्क्वायर लेग पर बहुत सारे दर्शक खड़े हैं और वो डगआउट में भी है, लेकिन बाहर भी बहुत सारे बैठे हैं. डीप मिड विकेट स्क्वायर लेग, तो हमें लग रहा है कि यहाँ पर ही दर्शक, लेकिन वहां पर भी बहुत सारे हैं. रन संख्या 4. और ये देखिए गलती हुई. जय, क्या बात है, बहुत बढ़िया. 2 रन. 2 रनों के साथ टोटल स्कोर 6 रन. ओवर द विकेट. और ये 4 रन. 4 रनों के साथ स्कोर 10 रन. 5 बॉल 10. जय अन्ना थोड़ा अलग टेंशन में, लेकिन ऑलविन ने बहुत कोशिश की. देखिए अब लगभग 2:45 बज चुके हैं और ये प्राइज डिस्ट्रीब्यूशन होते होते अगर देखा जाए सुबह हो गई. गेंदबाजी के लिए तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. स्ट्राइक पर रुपेश. और वे क्या बात है, जय चौहान. और ये देखिए ये गुस्सा है, ये बहुत अलग अंदाज है इनका. मैच में जब आप रहते तो इसी अंदाज से खेलना है. वो टस्सन होना चाहिए, वो खुन्नस होना चाहिए, लेकिन बाहर आने के बाद वो दोस्ती. मैदान में किसी को नहीं छोड़ना है. अलग ये क्रिकेट है. खेल में रन संख्या 12. 10 रन 10. 10 पहिल्या ओव्हर नंतर 10. जय अन्ना.
आणि आता बॅट्समन गेलेला आहे. बॅट्समनचं नाव स्वप्नील सत्या. जर स्लीप मध्ये सलमानने झेल घ्या, सॉरी चेतनने स्लीप मध्ये केतनने जर स्लीप मध्ये झेल घेतला तर 145 आणि 210 रुपये. हा जय अण्णा. पहिला चेंडू, एक धाव, धाव संख्या 1 ने पुढे सरकते 11. 34 धावांची गरज आहे. बॉल 17 बॉल बाकी आहेत. 17 बॉल 34 धावांची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये 12-12. 10 बॉल 7 का मैच. 7 बॉल 7 में 6 बॉल 7 को जीता है. जन्ना थोड़ा सा यहाँ पर पॉज लिया है. ये अच्छी बैटिंग लाइनअप ऑर्डर भेज दिया है क्योंकि अब रन बनाने हैं. आपको रन बचाने नहीं, रन बनाने हैं. तो यहाँ पर इसी तरह से बैटिंग ऑर्डर की जरूरत थी. बड़े हिट के लिए जाना है और इसीलिए इन्हें ऊपर लेकर आए हैं सत्या को. राउंड विकेट जय अन्ना. अच्छी गेंद, जड़ में गेंद की है. बेहतरीन गेंदबाजी जय अन्ना. इमरान बाबा, इमरान जुनेद कहां पर है? उसके हाथ में मोबाइल है ना. रन संख्या टोटल 12. 3 बॉल. अच्छी गेंद, क्या बात है. अब 14 बॉल और जीतने के लिए ब्रनर बाय के द्वारा रन 12-13 रन. थर्टी 14 बॉल्स मध्ये 32. 14 बॉल्स 32. 14 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 14 गेंदे 32 रन्स की जरूरत. हो व्हाट अ शॉट. कोई मौका नहीं. 4 रन. बेहतरीन. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. 4 रन. 13 गेंदे और 28 की जरूरत. ये मैच को बनाने के लिए लगा रहे जी जान. नाम है साई. 13 गेंदे 28 की जरूरत. राम पैंथर्स या वीर मराठा. और
इस गेंद को हवा में खेला हुआ स्ट्रोक, ये अक्षय है। ने नाम क्या है, किसने कैच लिया? अक्षय ने लिया क्या? यस सर, यश। अच्छा कोशिश, अच्छा प्रयास। 12 चेंडू 28 धावांची गरज। 12 balls 28 runs to win. 12 गेंदे 28 रन। बारह बॉल्स 28 रन्स की जरूरत। या अगोदर पण आपण षटकार मारताना पाहिलेलं। बोल्ड, विकेट का पतन। याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलेले, याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 2 षटकार मारले होते आणि याच बॉलरला याने षटकार मारला होता सत्याने बाहेर येऊन डीप मिड विकेटला, आणि आता मात्र बॉल काढला, म्हणून हा वेगळा आनंद आहे। 11 बॉल 28 धावांची गरज। 11 balls 28 runs to win. बघा, हा डार्क हॉर्स बाहेर पडू शकतो। सुनील हा संदीप पाटील प्रमाणे बॅटिंग करू शकतो। नाही, लेग स्टंप मात्र नाही, थोडासा या चेंडूवरचा षटकार आला तर 1000 रुपये बबनदादाकडून। अप्रतिम चेंडू, अजून एक चेंडू डॉट। या ओव्हरला सार्विनच्या ओव्हरमध्ये षटकार आला तर 1000 रुपये बबनदादाकडून। धाव संख्या 18। 27 धावांची गरज आहे। 8 बॉल 27। 8 बॉल 27। 7 बॉल 26। 7 गेंदे 26 की जरूरत। सात गेंदे 26 रन की जरूरत। और ये आउट नहीं, जय अन्ना मोय मोय। 6 बॉल 25 धावांची गरज।
6 बॉल्स 25 धावांची गरज 25. 3 रन 1 विकेट. सहा बॉल 25 धावांची गरज. कॉट बिहाइंड, खिलाडी आउट. 5 बॉल 25. 25 की 24. 5 बॉल 5 चेंडू 25 धावांची गरज. राम पॅन्थर्स विरुद्ध वीर मराठा. पैसर प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाचा विजेता होण्यासाठी सज्ज वीर मराठा. फुल टॉस. 4 बॉल 25. सुमन. चार बॉल 25. स्ट्राईकला सुमन. बेहतरीन स्ट्रोक. 4 रन. 3 बॉल्स. 3 बॉल 21. 3 बॉल 21 की जरूरत. तीन बॉल 21 की जरूरत. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. दो बॉल 21. एक तरफा मुकाबला. पीपीएल 5वें सीजन का अंतिम फाइनल विजेता कौन? वीर मराठा जीत के दहलीज पर. 2 गेंदे 21 की जरूरत. ओ व्हाट अ शॉट. तौफीक. ओ 6 रन. कड़क. एक बॉल 15 की जरूरत. एक चेंडू 15 धावांची गरज. चलो वीर मराठा पीपीएल 5 के विजेता हो चुके हैं. वीर मराठा. जोरदार तालियां. रनर्स अप उपविजेता राम पैंथर चैंपियन पीपीएल सीजन 5 वीर मराठा. धन्यवाद भावेश नायर. धन्यवाद कांबळे सर. धन्यवाद पंकज आंबरे. धन्यवाद धनंजय कोळी. अक्षय निर्मल. धन्यवाद tenniscricket.in संदेश पिलाणे. रोहन कदम. सिद्ध पाटील. मिस्टर नाणेकर. आमचे सहकारी समालोचक आशिष उपाध्याय. सुरेशजी नायर. आयोजक गणेशजी बारे साहेबांच्या माध्यमातून एक सुंदर अशी स्पर्धा आपण ही संपन्न होताना पाहतोय.